मराठी उद्योजक महिला कशा बनणार? एकाच माणसाचे 3 पॅन नंबर आहेत. सरळ सांगतात ते 3 फर्म आहेत उत्तर प्रदेश, बिहार आणि मुंबईमध्ये. त्या इचलकरंजीवरून आलेल्या आहेत. त्यांना जो एक माणूस भेटला, पंकज जयस्वाल, संतोष जयस्वाल, अहमद अन्सारी, संजय चौरसिया आणि मोरारजी यांनी हे सगळं कुठे बघितलं? इंटरनेटवर तुम्ही पाहिलं का हे सगळं की आम्ही सगळं घेणार म्हणून वगैरे, माल तुमचा घेणार म्हणून? गुगलवर व्हेरीफाय सगळं केलं, व्हेरीफाय केलं. बरं, ऑफिस होतं, भिवंडीला ऑफिस होतं. मग तुम्ही हा संपूर्ण जो तुमचे हे जे कपडे जे आहेत ते कुठे पाठवले? कुरिअरने पाठवले का तुम्ही? ट्रान्सपोर्टने केलं. हा, माल पोचल्यानंतर मग ती एकदम महिन्यानंतर कंपनी बंद केली. काही पैसे दिलेच नाही तुम्हाला? फक्त 15,000 रुपये दिले. चेक 2 वेळा बाउन्स झाला. त्यांनी नालासो करायचं म्हणजे एक कोणी माणूस आहे त्याला पण 7 लाखाला गणवते. वर जाऊन करून सांगतात ते 3 फर्म आहेत उत्तर प्रदेश, बिहार आणि मुंबईमध्ये. उत्तर प्रदेश, बिहार आणि मुंबईमध्ये त्यांच्या फॉर्म आहेत. काय नावाने फॉर्म चालवतात? तिच्या नावानं सर 3 पॅन नंबर आहेत. एकाच व्यक्तीच्या नावाने 3 पॅन नंबर. मोठा स्कॅम आहे. बघा, आपल्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने घोटाळे होतात. एकाच माणसाचे 3 पॅन नंबर आहेत आणि मग त्याने पॅन नंबर ते खरे आहेत का पण चेक केलेला नाही, पण हा जीएसटी नंबर आणि हा पॅन नंबर ऍक्टिव्ह आहे, व्हेरीफाय आहे. मग याला शोधायला इझी पडेल. म्हणजे त्याचा जीएसटी नंबर आहे आणि पॅन नंबर आहे. जीएसटी रिटर्न भरतोय. सीए काय म्हणतो तुम्हाला? तुम्हाला कोण म्हणतात? चुना लावणारा कोण म्हणाला? तो संतोष जयस्वाल. आपण त्यालाच फोन करूया ना. सर मेन मालक सर कोण आहे? पंकज जयस्वाल. आणि हा पडद्यापाठी मग आहे, हा समोर सीएला नंबर दिला. कोणीही मोठा असू दे ना, पोलिसांना देत नाही, कोणालाच देत नाही. तुम्हाला देईल ना. सीएचा ऍड्रेस हा आहे, सगळे ऍड्रेस पण सीए ह्या ऍड्रेस. पण आधार कार्ड आम्ही काढलं, त्याच्यावर पण पत्ता चुकीचा आहे. म्हणजे समजा आता कोल्हापुरातला एखाद्या एरियाचा पत्ता आहे, तर तिथं गाव कोल्हापूर नाहीये, तिथं गाव तिसरं देवाला घाबरा म्हटलं, त्या देवाने मी बघून घेतली. नंबर जो आहे तो बंद आहे. मला सीएचा सांगितलं हा जीएसटी रिटर्न भरतो. एका व्यक्तीचे 3 पॅन नंबर 3 फर्म कशा निघल्या, तो पण एक मोठा विषय आहे. फक्त एवढा कुठं लिमिटेड लोकांना हे करायला लागले नाही. त्याने वेगवेगळ्या नावाने पॅन कार्ड काढले असतील ना? नाही, एकच नाव, एकच नाव आणि 3 पॅन कार्ड. सगळीकडे पंकज कुमार जयस्वाल. कंपनी नाव दुसरी असेल ना? कंपनी नाव दुसरं, पॅन नंबर एकच. पॅन नंबर एकच. बघा कशामध्ये, म्हणजे मराठी उद्योजक महिला कशा बनणार जर त्यांना अशा पद्धतीने, म्हणजे एवढा मोठा फ्रॉड चालू आहे. एकाच नावाने 3 पॅन कार्ड बनलेले जातात आणि जीएसटी नंबर आहे, सगळं काही आहे. चेक देतात आणि या महिलांना फोन करून सांगतात की आम्ही तुमच्यासारख्या 50 मुलांना फसवलेलं आहे, आमचं कोणी काही वागडं करू शकत नाही, असं बोलतात ते. वाटून तुम्हाला त्याला भीती नाही आहे. एक हँडिकॅप आहे, त्याला पण फसवलं. आता यांची तर फसवणूक झालीच आहे. म्हणजे कमजोर बाजू बघायचं हा नंबर तर बंद आहे. मी हा विषय खूप सिरियसली घेतो. सीए पण फोन उचलत नाहीये. नाही, मी हा विषय लावून धरणार. तुम्हाला पण तुमचे पैसे कसे परत भेटतील. महिला उद्योजक म्हटल्या मराठी खास करून. आणि मग या महिलांना ज्यावेळी त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला कपडे मिळाले, पण त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला आमचे पैसे परत करा, त्यावेळी त्यांनी ते पैसे परत केले नाहीत. त्यांचे सगळ्यांचे फोन बंद येत आहेत. आणि मग यांनी संपूर्ण अजून माहिती काढली तर त्यांना एका नावाचे 3 पॅन नंबर मिळाले, जीएसटी नंबर बरोबर आहे, ऍक्टिव्ह आहे. अशाच पद्धतीने जर महाराष्ट्रातल्या खास करून महिलांना जर असा जर अनुभव आला तर मग कोणी उद्योजकामध्ये येणार नाहीत. आणि मग हे ठग लोकांची एवढी मदत गेली आहे की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा, कुठेही जा, आम्ही हे करत राहणार. हा माज उतरवला गेला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.